मुख्य कुस्ती बोलती करणारे म्हणून आजही प्रामुख्याने नाव घेतलं जाते शंकरअण्णा पुजारी यांचं. कारण बऱ्याचशा कॉमेंट्रीमध्ये आपण त्यांच्याबद्दल जाणून घेतलेलं आहे, की अनेक अशा जुन्या पहलवानांचा इतिहास सांगतात. आणि तो इतिहास खरोखर लोकांना, आजच्या पहलवानांना प्रेरणादायी आहे आणि नवीन जे कुस्ती निवेदक आहेत, कॉमेंट्री करतात, त्यांना पण तुमचा जो अभ्यास आहे, माहिती त्यांच्यासाठी नक्कीच उपयोगी होईल. कारण की जुन्या पहलवानांचं काही असे पूर्वी काय असलं सोशल मीडिया नव्हतं का पेपरला कुठेतरी बातमी क्वचितच असायची. परंतु आज तुमच्या माध्यमातनं जुन्या पहलवानाचा इतिहास घराघरात पोहोचलाय. आपण काही जुन्या पहलवानाविषयी थोडं जाणून घेऊयात. प्रथम आपण हिंद केसरी वस्ताद मारुती माने यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. त्यांच्याबद्दल सांगा. काय ते तुमच्या गावाशेजारीच आहे. हो. त्यामुळं उत्कृष्ट इतिहास हा तुम्हालाच माहीत असणार. आता मी बोलतो हे काय वाचीव किंवा ऐकीव नव्हं, लिखित नव्हं, स्वतः पाहिलेलं, अनुभवलेलं. 1.5 एकर कोरडवाहू जमीन मारुती मानेला आणि 3 भाऊ लोकाच्यात कामाला जात होते मारुती माने. त्याशिवाय पोट भरत नव्हतं. अंगावर कामं घ्यायची खंडून कापसाच्या पळकाट्या उपडायला. दिवसभर उपडायचं. 4 आठाने रुपयावर जास्त पैसे मिळतील म्हणून. आणि संध्याकाळी तालमीत जायचं. असं होतं. तुमचं गाव आणि त्यांचं गाव अंतर किती 10 आहे? किलोमीटर असेल अंतर. बरं. 10 किलोमीटर. त्यांच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्यात का? खूप कुस्त्या झाल्या, पाहिल्या. हं. त्यांच्या मैदानात माझी कुस्ती सुद्धा असायची. बरं. गाजलेली कुस्ती म्हणजे हं. मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डे हं. आणि मारुती माने. 6/3/1965. बरं. पावणे 3 तास कुस्ती. नांगराचं बैल सुद्धा दमतंय. नाही. 3 तास. 3 तास कुस्ती. अंगावर पाण्याच्या घागरी वाचायला लागल्या त्यावेळेला तो मारुती माने आणि विष्णू सावर्डे इतकी राड झाली. म्हणजे दोन्ही दिसाय बी सारखे होते का उंची, हो, तब्येत? सगळे सारखे होते. वजनाला जरा कमी होते विष्णू सावर्डे. मारुती मान्याचं वजन होतं 144 किलो हो. फुल पॉवरमध्ये. तर असा मारुती माने. ती कुठे होती कुस्ती? कोल्हापूर खासबा मैदानला. अरे वाह! तसंच भोसले आमच्याकडे चांगली पैलवान होते. भारताला आव्हान देणारी पैलवान होते. लक्ष्मण कापती त्यांना मारलं मारुती मानेनं. मोहम्मद बुडन चार्ली एक वेळ सुटली आणि एक वेळ परत मारलं मारुती मानेनं. परत तुम्हाला सांगतो तुमचा पारगावकर, नाथा पारगावकर. फार कुस्ती झाली तरुण भारत ग्राउंडला सांगलीला. आणि सोडवायचं चालू होतं तोपर्यंत भिश्यावर मारलं मारुती मानेनं. असे अनेक पैलवान. बसलिंग करदगीची त्याची 2 वेळा कुस्ती झाली. पहिल्यांदा ढाकेवर मारलं होतं मारुती मानेला. परत ती कुस्ती ठरली आणि तरुण भारत ग्राउंडवर मारुती मानेनं बसलिंग करदगीला मारलं. अशा कुस्त्या व्हायच्या. हजरत पटेल हिंद केसरी तोही 1967चा त्यालाही मारलं. अगोदर मारुती मान्याला हजरत पाटलानं मारलं होतं राजवाड्याच्या मैदानामध्ये सांगलीच्या. आणि परत तीच कुस्ती पोलीस हेडक्वार्टरला ठरली सांगलीला आणि तिथं मारुती मान्यानं मारलं हजरत पाटलाला. मोहम्मद हनीफ चांगले पैलवान होते. मोहम्मद हनीफलाही मारलं मारुती मान्यानं. अशा बऱ्याच कुस्त्या पाहिल्या. मारुती माने गरीब घराण्यातला पोरगा चांगला पैलवान झाला. आणि खरं म्हणजे त्याचं गुणही गावं तेवढं थोडं. विनयशील नम्र पैलवान, अतिशय चांगला पैलवान. गाव स्पष्ट सांगतो एकेकाळी टग्याचं गाव म्हणून त्यांच्या गावांना ओळख. वर्षाला खून पडायचा. पण मारुती माने उदयाला आले आणि हळूहळू गाव शांत झालं. आणि मारुती माने म्हणतील ते गावानं खूप मोठं प्रेम केलं. कवटेपिरान हेच मूळ गाव होतं का दुसरं कुठलं गाव? नाही, कवटेपिरान हेच गाव. तसं दत्तक गेले ते तुंगाला. तेच ऐकण्यात आलंय मला. तुंग असं काय? तुंगाला गेले ते दत्तक, पण तिथं राहत नव्हते, इकडेच होते. तर असे मारुती माने 35 वर्षे गावाला निवडणूक नव्हती. ग्रामपंचायत नव्हे, कुठल्या संस्थेचीही नाही. भावाला भाऊ ऐकत नाही. भाऊ म्हणतील ते. भावानं सांगायचं भाऊने त्या घरातला तू, त्या गल्लीतला तू, त्या गल्लीतला तू, चालवा. सगळे ऐकायचे. असं त्याचं प्रेम होतं. मारुती मानेचं प्रेम गावावर होतं. गावाचं प्रेम मारुती मानेवर होतं. एक एक कथा सांगितल्या तर मला सुद्धा भरून येतंय. मारुती माने
कुस्ती असली सांगली कोल्हापूरला, गाव सगळं उपास धरायचं. माय माऊल्या नुसत्या भावकीत्यानं गावाच्या सगळ्या उपास धरायच्या. आणि संध्याकाळी कुस्तीचा निर्णय लागला, मारुती माने विजयी झाले, दिवाळी साजरी व्हायची कवठीपेरात. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. असं प्रेम केलं गावाने. त्यानंही गावात तेवढंच प्रेम केलं. 2005ला ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला मारुती मान्याला, दिल्लीला. दिल्ली सरकार देते. आणि तो सत्कार दिल्लीच्या तख्तावर, कवठेपेरांचं खेडेगावचं पोरग गरिबाघरचं, आणि दिल्लीच्या तख्तावर राष्ट्रपतीच्या हस्ते अब्दुल कलाम राष्ट्रपती, त्यांच्या हस्ते ध्यानचंद पुरस्कार. आणि दिल्लीच्या तख्तावर पुरस्कार जाहीर झाला. तर झाला कार्यक्रम. पत्रकाराने विचारलं, भाऊ आता तुम्हाला कसं वाटतंय? माझ्यासारखा असता तर म्हणला असता माझ्या जन्माचं कल्याण झालं वगैरे वगैरे. पण भाऊ काय म्हणले, बोलायला फार हुशार होते, शाळा नव्हती जास्त, हुशार होते. मला असं वाटतंय आता की पदक गळ्यात असावं आणि कवठेपेरांच्या गल्ली बोळातनं मला जरा येडा मारा वाटतोय. म्हणजे ज्या मातीतलं अन्न खाल्लं, ज्या पांढरीतलं पाणी पिलो, त्या पांढरीचं आठवण तिथं सुद्धा दिल्लीच्या तख्तावर, गावाची आठवण. इतके मनानं सोजवळ होते, कृतज्ञ होते. कोणत्या तालमीत मध्ये सराव करत होते? म्हणजे त्यांच्याच तालमीत. हो, कवठेपेरांमध्ये बाहेर कुठल्या मोठ्या तालमीत नाही, कुठल्या तालमीत, कोल्हापुरात कधी नाही. सगळे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मला माहिती आहे. कोण दिल्लीला गेला असेल, कोण पंजाबला गेला असेल, कोण कोल्हापूरला असेल, मारुती माने कुठेही गेले नाही. तिथंच गावात मोठी तालीम आहे का त्यांच्या? तालीम आहे. मान्यामुळं पैलवान या लागले तिथं. आणि मग तिथनं मोठी तालीम झाली. दत्ता माळी तळसरकर, बबन माळी तळसरकर, अशी कितीतरी पैलवान तिथं यायला लागले. खरातवाडीचा तो महादेव, पैलवान लढतीला यायला लागले. मोठी तालीम झाली तिथं. आणि मारुती माने विनयशील, नम्र व्यक्तिमत्वाचे पैलवान. कधी तुमची भेट वगैरे झाली? काय कुस्तीवर काय चर्चा झाली? मला सांगतो, ते मोठे पैलवान होते, माझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठे. 1937चा त्यांचा जन्म, 38चा जन्म, आणि माझा 1947चा जन्म. 9 वर्षांना माझ्यापेक्षा मोठे होते. पण का कुणास ठाऊक माझं त्यांचं जमायचं. अगदी बसायचं, कुठं नाव. मैदानात आले म्हणजे मी बोलायचो, खुदा भी आसमां से जब जमी पर देखता होगा, ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. लोकांचा टाळ्याचा गजर व्हायचा, फेटे उडायचे. तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरता की मूर्त है, तारीफ करो उसकी जिसने तुम्हें बनाया. तो जिसने तुम्हें बनाया वो कितना सुंदर होगा. भाऊ तिथं मैदानातच असं करायचे. जवळून खुर्ची घालून बसायला, कोपर मारा, तुला कसं जमतंय रे शंकर? भाऊ मला इतर वेळा जमत नाही, तुम्ही आलाय की मला जमतंय बघा. असं चालायचं आमचं. अगदी खाजगीमध्ये सुद्धा बोलायचं. इतर वेळा ते आमचे बसतात, पण खाजगीमध्ये सगळं बोलायचं. हो तुम्ही एवढे देखणे, तुमचं एवढं नाव, तुम्ही कुठल्या मोहात अडकला नाही का भाऊ? खरं सांगा बरं. हसायचे. अरे मर्दा, गोऱ्या माडमा मागं लागायचे अशा, पण त्यात कधी अडकलो नाही गड्या. अगदी मोकळेपणानं माझ्याशी बोलायचे. असे मारुती. एक एक किस्सा सांगावा. मारुती मानेची आणि गणपत आंदळकरची फार मोठी दोस्ती, पण त्यांची आणि त्यांची कुस्ती कधी झाली नाही. माझ्याकडे पुण्याची मंडळी होती, किती लाख मागते सांगा, त्यावेळेला लाखानं बोलायचे, पण कधी त्यांनी त्याचं नाव घेतलं आणि त्यांनी त्याचं नाव घेतलं नाही. पैशासाठी कधी येत नाही. असे पैलवान होते. दिनकर दहेर आणि मारुती माने 3 वेळ झाले. हो. काय झालं कुस्ती? 3 वेळा तशी सुटलीच कुस्ती, जोड सारखी. हा, जोड सारखी, काटा. 1961ला पहिला महाराष्ट्र केसरी झाला दिनकर दह्यारी. म्हणजे 1953ला तशी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. मामासाहेब मोहोळ कुस्तीचे चाहते. 1947ला महाराष्ट्राला, आपलं भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि राजकर्ते मंडळी राजकारणात लागली आणि कुस्तीकडे दुर्लक्ष झालं. कुस्ती संपते की काय अशी अवस्था झाली. त्यावेळेला कुस्तीचे चाहते मामासाहेब मोहोळ यांनी कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई अशी प्रमुख मंडळी एकत्र केली आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना 1953ला झाली. पण
महाराष्ट्र केसरीची गदा वगैरे नव्हती त्यावेळेला. हम्म. 1961ला परिषदेने ठरवलं हम्म. जो ओपन गटात पहिला नंबर काढेल हम्म. त्याला महाराष्ट्र केसरी किताब आणि गदा. 1961ला औरंगाबादला अधिवेशन होतं. तिथं दिनकर दह्यारी यांना मुंबईच्या बिरजू यादवला घिश्यावर चित मारलं आणि पहिला महाराष्ट्र केसरी झाला दिनकर दह्यारी. आणि हिंद केसरी पहिला कोण झाला? हिंद केसरी 1959चा श्रीपती खंचनाळे. रामचंद्र नावाचं एक नाव आहे बिहारचे, पण त्यावेळेला गदा नव्हती, टायटल गदा नव्हती. 1959ला श्रीपती खंचनाळे महाराष्ट्र हिंद केसरी झाले. आणि ते पहलवान शाहूपुरीचेच काय? शाहूपुरीचेच पहलवान. तर श्रीपती खंचनाळे आणि पंजाबचा बत्ता सिंग अशी फायनलला कुस्ती आली. फायनलला कुस्ती आल्यानंतर 28 मिनिटं कुस्ती झाली आणि बत्ता सिंग मागं पळायला लागला, दमातनं निघाला आणि कुस्ती बरोबरीने सोडवली. तिकडलेच पंच सगळे होते आणि तसा खंचनाळे पैलवानावर अन्याय झाला, बरोबरीनं सुटली. तर तिथंच खंचनाळे पैलवान राष्ट्रपती राजेंद्र प्रसादकडे गेले. दिल्लीलाच कुस्त्या होत्या आणि माझी कुस्ती बेमुदत निकाली लावा, त्याला गदा जाऊ दे मला जाऊ दे. राष्ट्रपती कुस्तीचे चाहते होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी तारीख दिली आणि स्वतः येऊन बसले आणि परत तीच कुस्ती लावली आणि श्रीपती खंचनाळ्यांना हालहाल करून बत्ता सिंगला एकेरी कसाव चित मारलं. पहिला हिंद केसरी श्रीपती खंचनाळे. राष्ट्रपती राजेंद्र प्रसादच्या हस्ते मानाची गदा आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूच्या हस्ते मानाचा फेटा, असं वर्णन आहे. ते म्हणजे खंचनाळे वस्ताद ते कोणत्या गावचे, त्यांचं वंशज आता कोण आहेत का पहलवानकी? तसे खंचनाळे कर्नाटकचे, चिकोडी तालुका. तर शाहूपुरी तालमीला पैलवान झाले. मी म्हातारपणी त्यांची मुलाखत घेतली होती. बरोबर. अण्णा तुम्ही शाकाहारी होते का ते? हा, लिंगायत समाजाचे. लिंगायत, तेच मला ऐकण्यात आलं. मग विचारलं मी, अण्णा तुम्ही खुराक तरी काय खात होता आणि मेहनत तरी काय करत होता? मला माहिती होतं तो कधीही पडल्याला मला इतिहासात नाहीच, कुणाला एकेरी पटाचा पाय उचलला नाही. अरे शंकर, आता सांगितलं पोरं खुळे आहे का काय म्हणते ती, तुला म्हणून सांगतो म्हणले, दररोज 3000 बैठक आणि 3000 जोर मारतो तो म्हणले. हौदा खाणे, फळी ओढणं ते वेगळं, सगळ्याशी लढत करणं ते वेगळं, रोजच्या रोज. आश्चर्य वाटण्यासारखं. तब्येत कशी होती त्यांची? फार देखणी तब्येत होती, मजबूत देहष्टीचा. थोडं खुराक तरी काय खात म्हणले, ओंजळीनं बदाम बी घालत होतो. आताची पोरं 1, 2, 3, 50, 100 बास. आणि मग तुम्हाला तूप किती लागत होतं? म्हणला 1.5 माप तूप पचत होतो म्हणला रोज. काय मोठं आश्चर्य वाटलं. एका मैदानावरती त्यांची स्वयंपाकी आलती, त्याचे वजन वय झालेलं होतं. असता तुम्ही खंचनाळ्यांना स्वयंपाकी होता का? तर होतो की. पट्टण कोडोलीचे रामा बन्ने त्यांचं नाव. रामा बन्नेला विचारल्यानंतर म्हणला, अरे मी स्वयंपाकी होतो म्हणला, तू काय माणूस होता होय म्हणला, महिन्याला 25 किलो तूप पचत होता म्हणला. 25 किलो आम्हाला दूध पचत नाही. म्हणजे महिन्याला जवळपास 1 किलोच्या जवळपास रोज रोज 3 पावपेक्षा जास्त, 1 किलो जवळपास. खा तरी कसा? कसं काय? अहो चपातीची त्यातच कुस्करायचा म्हणला आणि वरपायचा. असा खंचनाळे अण्णा पहिलवान. पचवणंही तेवढंच महत्वाचं आहे. तेवढं व्यायाम होता ना. 3000 बैठक, 3000 जोर. आणि विशेष म्हणजे हरिश्चंद्र मामा बिराजदार आणि श्रीपती खंचनाळे हे लिंगायत समाजाचे. हो. म्हणजे लिंगायत समाज म्हणता हा मांस न खाणारा, म्हणजे मांसाहार कधी करत नाही. पण आज परवानगीत बघतो की आपण परवानगी करायचं असेल तर मटण, मच्छी खावा लागल, अंडी खावा लागल, एक गैरसमज. पण आज एवढे मोठे पहलवान शाकाहारी होतात. तुम्ही स्वतः माळकरी आहात, तुम्ही शाकाहारी पहलवान आहात.
त्याबद्दल काय सांगाल? किंवा शाकाहारी खाऊन सुद्धा आपण चांगलं मोठं पलवान होऊ शकतो. कारण उदाहरणं वस्तुस्थिती खरी आहेतच आहे. समोर. आता कोणाला खाणाऱ्यांना पटणार नाही ते, हां. पण खरं सांगतो, ईश्वरी नियम कसा आहे, हं. प्रत्येक मांसाहारी प्राणी जिभेनं चटकमटक करत पाणी पितो. हं. मांजर घ्या, कुत्रा घ्या, कोल्हा घ्या, लांडगा घ्या, शिंवा घ्या, कसं पितो? चटकमटक करत. आणि प्रत्येक शाकाहारी प्राणी ओठाने ओढून पाणी पितो. शेंडी, मेंढी, म्हैस, काय गाय कुठले घ्या, ओठाने ओढून पाणी पितो. मग तुम्ही कसं पाणी पिता? ईश्वरी व्यवस्था सांगतोय. आम्ही ओठाने ओढून पाणी पितो. मग परमेश्वराच्या व्यवस्थेच्या विरुद्ध जात असाल का? आणि देवा मला पाहून 10 वेळा पाया पडत असला तर तू काय आहेस ते मला माहिती आहे, देव म्हणत असेल का? आत्मपरीक्षण करा तुम्ही सुद्धा आणि काय ते ठरवा. जिभेचे चोचले म्हणून नाही. तामसी आहारामुळं तामसी वृत्तीच निर्माण होते. सात्विक आहारामुळं सात्विक वृत्तीच निर्माण होते. सात्विक आहार घ्यावा माणसाने. विनयशीलता, नम्रता, सगळ्याशी गोड बोलणं हे त्याला जमते. नाहीतर लगेच तावायचं, लगेच राग यायचा. तामसी आहारामुळं ते वाढत असते. असो. रुस्तुमे हिंद हरिश्चंद्र मामा बिराजदार 2 दिवसापूर्वी मी त्यांच्या गावी गेलो. रामलिंग मुदगड. मुदगड. गाव तसं काही विकसित नाही. जुनं गाव आहे, छोटं गाव आहे. परंतु गावाला परवानगीचा इतिहास. आणि तसं बघायला झालं तर बिराजदार परिवारामध्ये बरेचसे त्यात आता म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त 80% ते पूर्ण गाव लिंगायत आहे. त्या गावात बरेचसे पहलवान आहेत. पूर्ण शाकाहारी पहलवान. आणि हरिश्चंद्र मामा बिराजदारचे वडील पहलवान, अगोदरचे बरेचसे घरात त्यांच्या जास्त पहलवान केले. मामाविषयी थोडक्यात सांगा किंवा जे तुम्हाला माहित आहे त्यांच्याबद्दल सांगा. कारण की बऱ्याच जणाला त्याबद्दल पण जाणून घ्यायची इच्छा आहे. माझ्या माहितीप्रमाणे एक आदर्श पैलवान म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार. अतिशय विनयशील, नम्र पैलवान. पैलवान कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार. तर माझी त्यांची कुस्ती झाली होती. परत मैत्री झाली आमची त्यांची. कधी येणार आहे पैलवान पुण्याकडं, आल्यानंतर घरी यायचं, घरी बोलवायचे, सत्कार करायचा, हे ते सगळं चालायचं आमचं. तर पूर्ण शाकाहारी पैलवान, फार दिलबाज पैलवान. अनेक कुस्त्या त्याच्या पाहिल्या. मला सोडलं नाही त्यानं. कोणकोणत्या कुस्त्या झाल्या अशा चांगल्या? आता महाबली सतपाल पहिल्यांदा 1975ला आला इकडं. कोल्हापूरला बरेच पैलवान मारले. आणि मग दादोमा चौले चांगला पैलवान होता, त्याला मारलं. दादा माने सातारला मारलं. मला सांगतो असे बरेचसे पैलवान चांगले मारले. लक्ष्मण वडराला मारलं, डबल महाराष्ट्र केसरी. आणि पुढे चंबा मुतनाळ हिंद केसरी होता, त्यालाही मारलं. आणि मग जाहीर केलं त्याने, महाराष्ट्र में कोई भी लढो. कोणी उठायला तयार नव्हतं. मारुती माने, गणपत आंदळकर कुस्ती सुटली होती त्यांची. त्या कोलनं महाराष्ट्राला आव्हान दिलं. आणि मग एक कडकडणारी बिजली उसळली. हरिश्चंद्र बिराजदार मी लढतो म्हणून सांगितलं. वजनानं कमी होता तसा बिराजदार पहिला. आणि मग कुस्ती ठरली. तर त्याच्या लढतीला मोतीबाग तालमीहून गणपतराव आंदळकर येत होते. गंगावे तालमीचे ते बिराजदार मामा. मारुती माने जात होते. कारण महाराष्ट्राची अस्मिता होती, महाराष्ट्राच्या इज्जतीचा प्रश्न होता. तर त्याचा काय वीक पॉइंट आहे जाणते पैलवान. तो दुहेरी पटाला हात झाडून घुसायचा. दोन्ही हात झाडायचा आणि पटाला घुसायचा. कोण? सतपाल. एक वेळ घुसायची हुल दाखवायचा आणि खडा उभा राहायचा. या लोकांनी सांगितलं पैलवानी या, ज्यावेळा तो हुल दाखवून उभा राहतो त्यावेळा तुझा डाव करायचा. याचा डाव पेटेंट होता, काकेत हात घालून ढुंगणी लावणे. थंडर डाव म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. मला चांगली माहिती आहे. मला त्यानं 2-3 वेळा मारलं. 2-3 ह्याच्यात खाली धरून आणलं होतं. तर तोच डाव केला.
महाराष्ट्र म्हणजे बेळगावला कुस्ती होती. जनसागराचा महासागर झालता. महासागराला उधाण आलतं. आभाळ फुटल्यासारखी माणसं. मैदान अपुरं पडलं होतं. मी स्वतः पाहिलंय. आणि मग कुस्ती लागली. दुहेरी पटाला होल दाखवून उभा राहिल्याबरोबर त्यानं जे काकेदार घातला आणि ढोंगणी लावली. चित मारलं 17व्या मिनिटाला. 17 मिनिटं झाली कुस्ती. सतपाल जागतिक कुस्तीची होती. भारतीय कीर्तीची नव्हे, जागतिक कीर्तीची कुस्ती. पण इतका विनयशील पैलवान मी विजय पचवणं सोपं नसतंय. किती दंगा केला असता, पण बिराजदार मामाचे हात जोडलेले होते. तुमच्या सहकार्यामुळं, तुमच्या आशीर्वादामुळे विजय मिळू शकतो. मी स्वतः डोळ्यानं पाहिलं. किती संयम असेल. हत्तीवरनं मिरवणूक निघाली कोल्हापूरला. हत्तीवर बसून सगळ्याला असं. माया तुमच्यासारखे काका फुगवून चाला लागली ती मिरवणुकीतली. मी सतपालला पाडलोय काय की. पण साथीदार ती विनयशीलता स्वतः पाहिली. नम्र माणूस. खरंच अण्णांनी जे वर्णन केलंय आणि मला डोळ्यासमोर ते हत्ती आणि बाजूला चाललेले पहलवान दिसल्यात. अतिशय चांगला आणि नुसतं पहलवान बी नाही, एक उत्कृष्ट वस्ताद म्हणून हरिश्चंद्र मामा बिराजदार यांच्याकडे बघितलं जातंय. त्यांनी आता अनेक महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय पहलवान त्यांनी घडवल्या. 6 महाराष्ट्र केसरी तयार केले. उपमहाराष्ट्र केसरी आणि किती झाल्या त्यात. तानाजी बनकर पासून छोटा रावसाहेब बगर असेल, किती मंडळी. गायकवाड 2003चा आंतरराष्ट्रीय पहलवान अर्जुनवीर काकासाहेब पवार, राहुल नाना आवारे DYSP, मला सगळे अनेक असे पहलवान आहेत. सांगायला गेले तर खूप मोठी लिस्ट आहे. आणि आदर्श वस्ताद. आणि दुसरं म्हणजे वस्ताद आणि वस्तादांचा स्वभाव कसा होता. कारण की बरेचसे मला पहलवान सांगतात की आज जे काय आम्ही त्यांचे जेवढे पट्टे आहेत तेवढे वेल एज्युकेटेड आहेत, सुशिक्षित आहेत, निर्व्यसनी आहेत आणि वेल सेटेड आहेत. जेवढे पट्टे आहेत त्यांच्या हाताखाली होते. कारण की मला असं बरेचसे सांगतात की वस्तादाचं एवढं लक्ष असायचं की मुलगा साधं असं खरकटलं जरी नकानं तरी तो भांडणं केलाय का लढती कळती लागली हे संपूर्ण म्हणजे ओळखायचे असे ते वस्ताद होते. बरोबर. पुत्रवतासारखं प्रेम करायचं प्रत्येक पट्ट्यावरती. महाराष्ट्र सरकारतर्फे गोकुळ वस्ताद तालमीला वस्ताद म्हणून होते. पण ज्या वेळेस ते हरिश्चंद्र मामा बिराजदार सतपालवर विजय मिळवले बेळगावला, त्यावेळेस कुठल्या तालमीत होते? त्यावेळी ते गंगावेशला गणपत खेडकर पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपती खेडकर. ते तीच बॅच काय? तीच बॅच काय त्या? नाही ती अगोदरची. 1964 आणि 65 डबल महाराष्ट्र केसरी झाले. एक 20-30 वर्षापूर्वी किंवा त्या काळामध्ये कोल्हापुरातील पैलवानकी कशी होती? कारण की मला बरेचसे जुने लोक सांगते तुम्ही महाद्वार रोड असो, गंगावेशला असो किंवा कुठेही जात असेल दूधकट्ट्यावर रस्त्यानं जास्तीत जास्त असे पहलवान दिसायचे. जसे पब्लिक दिसायचे उंच धिप्पाड असे पहलवान रस्त्याने दिसायचे. पण आज ते दिसत नाही. एवढे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की एका तालमीमध्ये 200, 300, 500 पहलवान प्रत्येक तालीम फुल असायची. वस्तुस्थिती खरी आहे. कोल्हापूर म्हणजे कुस्ती पंढरी म्हणलं जायचं. खरोखरच कुस्ती पंढरी होती. शाहूराजांनी निर्माण केलेली. शाहूराजे एक वेळ 1902ला विलायतला गेलते. तिथलं मैदान वगैरे बघितलं. तिथंच संकल्प सोडला, माझ्या नगरीत असं मैदान बांधेन ते जगात अद्वितीय असेल. आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तसे शाहूराजे त्यांनी 1912ला मैदान बांधून तयार केलं. खासबाग मैदान. कुठेही बसून कुस्ती बघावी असं मैदान कुठं जगात नाही. कॅपॅसिटी किती आहे तिथे? किती माणसं बसतात? 1 लाख लोक बसतात असं म्हणलं जातं. कधी तुम्ही कॉमेंट्री केलाय त्या मैदानाला आणि पूर्ण गच्च मैदान भरलंय, लोकांना जागा नव्हती, ती बाहेर उभा राहून बघायला, असं कुठली कुस्ती होती काय? मारुती मानेवर विष्णू सावर्डे. बर. तिकीट लावून होती कुस्ती? तिकीट लावून कुस्ती होती. डोक्याला डोकी तटली होती. आज 2 वाजता रेल्वेच्या टपावरनं बसून लोक आलती. इतकी माणसं. आणि मालगावचे ठेकेदार होते, कोरे वगैरे माळ्यावरतीची. पोत्यानं पैसे गोळा केले. तिकीट तर भरपूर खपवले होते. आणि 20,000 लोक तिकीट काढून बाहेर फिरत होते. पोलिसाच्या ताब्यात मैदान गेलं, आत प्रवेश नाही. 20,000 लोक बाहेर राहिले होते. अशा कुस्ती.
विचार करण्याची क्षमता बघा. म्हणजे पहिलं कुस्त्या कशा हा. असायच्या, किती प्रचंड पब्लिक तिकिटानं आता या म्हणावं लागते. म्हणजे दर्जा त्यावेळेसची कुस्ती, आत्ताची कुस्ती सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. तिकीट काढून तवा येतात, आता मग येत नाही तेवढं. त्यासाठी मग असे मोठे प्रसिद्ध पहलवान घ्यावं लागतात. हे झालं बराचसा इतिहास. आपण थोडक्यात काही पहलवानाविषयी थोडं जाणून घेऊया. जे की मल्ल सम्राट, महाराष्ट्र केसरी पहलवान युवराज पाटील. कारण महाबली सतपालवर विजय 3दा मिळवलेला आहे. शरीरानं बघायला झालं तर धिप्पाड, उंच, अतिशय देखणा पहलवान. कोवळ्या वयातला त्याच्याबद्दल पहिला. सांगा थोडं. कमी वयातील महाराष्ट्र केसरी. 1974 महाराष्ट्र केसरी. एवढे पैलवान महाराष्ट्र केसरी झाल्यात. माझ्या मतानं 53 काहीतरी पैलवान झाले महाराष्ट्र. तर त्यात कमी वयातला पैलवान युवराज. 17व्या वर्षी खांद्यावर गदा घेतली. युवराज पाटील कोपर्ड्याचा पैलवान, कोल्हापूरच्या वरती गदा. मोतीबाग तालमीला होता. चांगला लढाऊ पैलवान, पण लवकर गेलाय. अचानक ऍक्सिडेंट मध्ये गेला. आमच्या गावापासून जास्त काय अंतर नाही. मी मागच्या महिन्यातच गेलेलो त्यांच्या घरी. त्यांना मुलगा नाही, 3 मुली आहेत. हो हो. एक मुलगी PSI काय तर आहे, एक मुलगी प्राध्यापक आहे, आणि तिसरी मुलगी आहे छोटी सर्वात, ती वकिली करते, म्हणजे वकील आहे. तर हे तिन्ही मुली, मुलगा जरी पहलवान नसला, करायची इच्छा होती, पण त्यांनी मुलीला चांगलं शिक्षण दिल्यात. आणि कधी ते भेदभावही करत नव्हते की मला मुलगा नाही, मुली नाही. आजही त्यांच्या घरामध्ये जुने असे भरपूर असे फोटो बघायला मिळतात. तर शेवटच्या टप्प्यामध्ये ऍक्सिडेंट झाला, मुलावरचं छत्र हरवलं गेलं. परंतु तो ऍक्सिडेंट होता त्यावेळेस चालक म्हणजे सोबतच डबल महाराष्ट्र केसरी पहलवान लक्ष्मण वडार होते. तर दिघीला मैदान होतं. हा, आळंदीजवळ दिघी. तिथं मला बोलवलं होतं कॉमेंट्रीला. निम्मार्ध मैदान झालं आणि हे दोघे मैदानात आले, युवराज पाटील आणि लक्ष्मण वडार. 2 महान मल्ल मैदानात आले. पुकारत होतो मी. वयाच्या 17व्या वर्षी खांद्यावर गदा घेणारा युवराज पाटील आला आणि डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडारी मैदानात आला. डबल महाराष्ट्र केसरी याचं सगळंच डबल. दुसऱ्याला काही कळत नव्हतं, पण मला माहिती होतं त्याला डबल बायका होत्या. मग शेवटी आम्हाला सत्कारला मध्ये बोलवलं. मला कवळा घातला लक्ष्मण. सगळं डबल म्हणतो, मरता जेवत नाही डबल, तेवढं तर सांगत. असे विनोद व्हायचे माझे. आणि इतकं सांगितलं, वेळ झालता, राहायचं आज. म्हणजे नाही आम्हाला जायचं आहे, युवराज पाटील म्हणला. मग जाताना हिंद केसरी योगेश दोडके तिथला, तिथं काहीतरी ऑपरेशन झालं आणि तिथं बघायला गेली. ते म्हणाल ते राहावा आणि जावा सकाळी. नाही आम्हाला जायचं आहे. आणि वाटेत आल्याने ऍक्सिडेंट झाला. युवराज पाटलाची पुतणी 2 होते तुमच्या वयाचे. ते आम्ही गाडी चालवतो, तुम्ही मागं बसा म्हणले, तर नाही आम्हीच चालवलं. कोण? लक्ष्मण वडार. लक्ष्मण वडारचं टेअरिंगला फूट लागत होतं. मी बघितलं तर इचलकरंजीला वगैरे आला होता. आणि मैलाच्या दगडावर गेली गाडी आणि दार निकाल आणि युवराज पाटील खाली पडला. फक्त डोकं फुटलं होतं, खलास झाला तिथं. आणि लक्ष्मण वडारला फक्त हे शोल्डर तुटलेलं होतं. असं झालं. फार अचानक लवकर गेला युवराज पाटील. पण त्याच्यानंतर पण खूप दुःख वाटलं लक्ष्मण वडार यांना. मग त्याच्या काही कालावधीनंतर ते पण असं, त्यांची पत्नी पण वारली, निधन झालं. मग त्याच्यानंतर त्यांचं पण दुःखद निधन झालं, हार्ट अटॅक झालं. झालं कसं, इतका मोठा पैलवान, डबल महाराष्ट्र केसरी, पण डोंगरात दगड फोडायला जायला लागला शेवटी. आणि वस्तुस्थिती सांगतो, तो बाळासाहेब ठाकरे ते गेले होते. तर कोणीतरी सांगितलं डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार कोल्हापूर कुस्ती पंढरी शाहूराज याने केलेली, आणि त्यातला डबल महाराष्ट्र केसरी आज दगड फोडायला जातोय. ही सगळी वस्तुस्थिती ऐकली बाळासाहेब ठाकरेंनी. आणि संध्याकाळी त्याचं भाषण ठेवलं होतं, कोल्हापूरकराव तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत म्हणजे. त्यांचं बोलणं काय बरोबर, कडक.
लाजा वाटला पाहिजे म्हणले. डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार डोंगरात दगड फोडायला जातोय. या शाहूराजानं ही नगरी वसवली, कुस्ती नगरी म्हणलेलं आहे, आणि डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार डोंगरात जातोय दगड फोडायला. अशा पद्धतीनं झाडून भाषण केलं. दुसऱ्या दिवशी त्याला घेतलं ह्याच्यावर नोकरी, महानगरपालिकेत करेक्ट, कोच म्हणून होते शेवटच्या. असे पैलवान होते. काही वेळेला पैलवानाची कदर केली जात नाही, त्याच्यामुळं बाकीचे जे पिताश्री असतात, पैलवानकी करून काय करायचं आहे, त्या पैलवानचं असं असं झालं, एवढा मोठा पैलवान पण ते आज मागून खातोय, असे कितीतरी उदाहरण. डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडर खूप नाव कुस्ती क्षेत्रामध्ये. गरीब पैलवान, वडर समाजातील पैलवान, दगड फोडणारे वडील, त्याला साथ देणारा हा पैलवान. सकाळी दगड फोडायला जायचं, मग 3-4ला तालमीत जायचं, मग प्रॅक्टिस करायचं, परत यायचं. असा हा नित्यनेमाचा पैलवान, न चुकवता प्रॅक्टिस करणारा असा लक्ष्मण वडर. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या काळामध्ये नेमकं काय झालंय काय माहित नाही. परंतु बऱ्याच पैलवानांचं स्वप्न असते की एखादी तरी महाराष्ट्र केसरी आयुष्यात मिळावी. ते काही पैलवानाचं स्वप्न पुरं होते तर काहीच होत नाही. परंतु 2 वेळेस महाराष्ट्र केसरीची गदा मिळवणारे पैलवान लक्ष्मण वडार. हो, पण नेमकं काय झालंय की ते दोन्ही महाराष्ट्र केसरीची गदा नाईलाजाने त्यांना विकावं लागलं. एक पूर्व इतिहास सांगतो. लक्ष्मण वडार अतिशय दिलाचा पैलवान होता. खासबाग मैदानामध्ये प्रत्येक तालीम कुठं बसायचं हेही ठरलेलं आहे, अलिखित नियम आहे तो. दक्षिणेला मठ तालीम, काळा इमाम तालीम, उत्तरेला शाहूपुरी तालीम, पश्चिमेला मोतीबाग तालीम, असं ठरलेलं. हा, आता हे काय ठरलेलं का आता नाही? हाय की ठरलेलं आहे. बरोबर, ते काय अलिखित नाही, पण ठरलेलं आहे, सवयच आहे त्यांना. म्हणजे तिथं आपलं मग आम्ही सुद्धा सांगलीकर दक्षिणेलाच बसायचो. लक्ष्मण वडार हळी दिली म्हटलं की जय बजरंग करत उठायचा. अतिशय दिलाचा पैलवान. आणि मग कपडे काढला, लोकांच्या टाळ्या गजर व्हायचा. आवडता पैलवान सगळ्यांचा आणि दिलाचा पैलवान. त्याचा वडील गुलाबी फेट्याचा ज्योतिबाचा गुलाल आणायचा, कपाळाला लावायचा, आणि मग तो आत उड्या मारत जायचा. दोन्ही अंगावर तसा शटू मारायचा. दोन्ही अंगावर सारखा शटू मारायचा सोपं नसतंय. दोन्ही अंगावर तसाच लढणार आहे, आणि हसत हसत जाणार आणि हसत हसत कुस्ती करून येणार, असा लक्ष्मण वडार. 72-73ला 2 वेळा महाराष्ट्र केसरी झाला. 2 वेळा डबल महाराष्ट्र केसरी व्हायचं सोपं नसतंय. तर पुढे ॲक्सिडेंट झाला, युवराज पाटील गेला, लक्ष्मण वडारला जायबंदी झाला तोही, आणि पुढे वाईट दिवस आले. व त्या सूर्याला सगळे नमस्कार करतात, मावळत्याला कुणी करत नाहीत. असे लक्ष्मण वडार फार नावजिक पैलवान, पण कुणी बघितलं नाही त्याला. पण बाळासाहेब ठाकरेंना मोठं भाषण केलं, कोल्हापूरकरांची लाज काढली, तिथे लाज वाटली पाहिजे तुम्हाला, आणि त्याला ते नोकरीवर घेतलं. पुढं गरिबीचे दिवस वारले लक्ष्मण वडार. आणि नंतर एवढी परिस्थिती वाईट झाली की त्यांच्या गदा सुद्धा विकायला लागल्या लक्ष्मण वडारला. ही वस्तुस्थिती आहे. कायमचं मानधन बिंधन काही नसते पैलवानला. त्यावेळेस 6,000 पैलवानला यायचे नाही का महाराष्ट्र केसरीला? आता मिळतात, आता मिळतात, पण तेव्हा मिळायचे नाही. खूप वाईट परिस्थिती. आणि यातनं एक आदर्श घ्यायचं की अण्णांनी म्हणले उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. आता जी पैलवान आहेत त्यांनी आदर्श घ्या, आणि मोलाचा संदेश आहे. बरोबर. तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला लोक मानतात, 4 पैसे येतात. त्या पैशाचं नियोजन कसं करावं ते पैलवानांनी ठरवावं. कारण एक काळ असा बी असणार की लक्ष्मण वडार यांच्याकडे पैसा भरपूर यायचा, कारण 1 नंबर मध्ये जोडीतले खेळणारे पैलवान म्हणजे पैसे असणार. पण योग्य नियोजन केलं पाहिजे. आज बऱ्याचशा पैलवानाला लाख रुपये 2 लाख रुपये देतात, पण ते पैसे टिकवणं, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करणं, काहीतरी खरेदी करणं. कारण म्हातारपण हा खूप वाईट काळ असतो. आणि जर एक उदाहरण सांगतो, जगज्जेता गामा या भारताचा महान मल्ल,
जगज्जेता गामा लंडनला परिषद भरली होती, जागतिक कुस्ती परिषद. अनेक पैलवान आलते जगातले, भारतातर्फे गामा गेले होते. गामाची उंची होती 5 फूट 7 इंच. नोंद आहे बरं का. उंचीत भरत नाही म्हणून त्याला बाजूला काढलं होतं. गामाच्या वस्तादने जाहीर केलं, माझ्या पैलवानापुढे 5 मिनिटं कुणी टिकला तर माझं $5,000. आणि खरोखर पैशाच्या आशेनं 10 पैलवान लढले. 5 मिनिटं कुणी टिकला नाही, 5 मिनिटात लोळागोळा. आणि मग जनतेतून उठाव झाला, भारताच्या गामाला भाग घ्यायला दिलंच पाहिजे. आणि मग भाग घेतला. जगातल्या सगळ्या पैलवानला हरवलं. शेवटचा पैलवान होता पोलंडचा झिस्को. समुद्रात पोहायचा व्यायाम करणारा बलाढ्य पैलवान होता तो, पण त्यालाही हरवलं आणि जगज्जेता झाला गामा 10 डिसेंबर 1910. पण त्याच्या जीवाला ती गोष्ट लागली होती. तो तयारी करून परत भारतात परत आला. कोण? पोलंडचा झिस्को. आणि गामाला आव्हान दिलं. गामानं आव्हान स्वीकारलं आणि पतियाळाला कुस्ती लागली. 42 सेकंदात आकडी डावावर चित मारलं परत गामानं. आकडी डाव सांगितलं मग तुम्हाला, अतिशय चांगला डाव, माझी खासियत होती आकडी डावावर. तर असा जगज्जेता गामा जग में कोई भी लढो म्हणून हात वरती केला. जग में, त्या भूतलावर कुणीही हात धरायला उठला नाही असा जगज्जेता गामा. पुढं भारताची फाळणी झाली. भारत पाकिस्तान झालं. त्याचं वतन होतं पाकिस्तानात. गामा पाकिस्तानात राहायला गेला. तिथं त्याने तालीम ओपन केली. हिंदूची मुलं, मुस्लिमांची मुलं गुण्यागोविंदानं लढत करत होती, मेहनत करत होती. त्यावेळेला जाती दंगल उसळली आणि एक सशस्त्र जमाव तालमीवर चालून आला. हिंदूची पोरं बाहेर काढा, हिंदूची पोरं बाहेर काढा. त्यावेळेला जगज्जेता गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिला. माझ्या देहाचे अगोदर तुकडे करायचे आणि मग हिंदूकडे जायचं म्हणून सांगितलं. गामा मुस्लिम होता, तरी धर्मनिरपेक्ष गामा कसा होता ते सांगतो. जमाव शांत झाला, निघून गेला असा गामा. पुढे रजिया बेगमशी त्याचा विवाह झाला. 5 मुलं झाली, 5ची लहानपणी वारली. 4 मुली झाल्या, त्यातल्या 2 जगल्या. म्हणजे परमेश्वर शेवट टोकावर कसा नेतो आणि खाली पायदळी कसा तुडवतो याचं उदाहरण सांगतो. पुढे वय झाल्यानंतर गामाला अर्धांगवायूचा झटका झाला. अर्धांगवायूमध्ये 6 वर्षे झोपून होता झोपडी. पाकिस्तान सरकारनं तर बघितलंच नाही, भारत सरकारनंही बघितलं नाही. एकेकाळी 2 वेळा लढलेला झिस्को त्यानं मदत केली. तो प्रख्यात वकील झाला त्यावेळेला. म्हणजे पैलवानकी हे काही जन्मजन्माचं वैर नाही. कुस्तीच्या वेळा कुस्ती आणि दोस्तीच्या वेळा दोस्ती. कुस्तीत दोस्ती नाही, दोस्तीत कुस्ती नाही, हे दाखवून दिलेलं आहे. असं पैलवानांनी असावं. पुढं गामाचा भाऊ इमाम बख्श, त्याला 6 मुलं, 6ही जागतिक कीर्तीची. अजम, असलम, अक्रम, भोला, गोगा आणि हस्सू. 6 भोला वयाच्या 19व्या वर्षी भारत जिंकला होता त्यानं. भोलाच्या अनेक कुस्त्या बऱ्याच जणांनी बघितलंय. ज्योतिरामदादा सावर्डे बरोबर कुस्ती झाली होती, फार मोठी कुस्ती. अशी कितीतरी कुस्त्या सांगेन मी. पुढे 6 वर्षे झोपडीत पडून होता. झिस्कोनं मदत केली आणि पुढे तसाच वारला. म्हणजे पैलवानाचं काय वेळेला हाल होतोय म्हातारपणी. जी तरतूद सरकार करत नाही, आजपर्यंतही करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कुस्तीत मिळालेला पैसा राहत नाही. त्यासाठी योग्य नियोजन केलं पाहिजे पहलवानकीत. जो पैसा मिळतो त्याच्यावर नाही का आपण शिकू शकतो. तर बऱ्याचशा पहलवानाबद्दल कॉमेंट्रीतनं माहित होते किंवा आपल्या भागात त्या पहलवानांचं बऱ्यापैकी नाव असते. परंतु एखादा पहलवान खूप नामांकित पहलवान असतो, परंतु त्याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांपर्यंत इतिहास माहित नसते. कुस्त्या काय, कशी पहलवानकी केली, त्याबद्दल आपण अण्णाकडनं जाणून घ्या. अण्णा, महाराष्ट्र केसरी पहलवान रघुनाथ पवार यांच्याबद्दल पण मला जाणून घ्यायची इच्छा आहे.
रघुनाथ पवार हा पुण्याचा, शिरूर गावचा ना. शिरू. तर 1974ला तो राष्ट्रकुल विजेता झाला. 1970ला हरिश्चंद्र बिराजदार झाले. 1974ला रघुनाथ पवार झाला आणि 1975ला महाराष्ट्र केसरी झाला. रघुनाथ पवारच्या घरी मी गेलोय. आणि 1974ला महाराष्ट्र केसरी कोण झाले? युवराज पाटील. युवराज पाटील. आणि लक्ष्मण वडर कधी झाल्या? 72-73. आणि ती फायनलची कुस्ती होती रघुनाथ पवार सोबत होती ज्यावेळी महाराष्ट्र केसरी झालाय असं ऐकण्यात. कोणाची? लक्ष्मण वडर आणि रघुनाथ पवार अकोल्याला महाराष्ट्र केसरी ज्यावेळेस झाल्यात. लक्ष्मण वडर ते मला माहिती नाही. हा, त्यांच्याबद्दल सांगा, रघुनाथ पवार यांच्याबद्दल. तर रघुनाथ पवार मिलिटरीत होता, तो सेना दलात. सेना दलातच त्यानं भाग घेतला होता आणि पुणे जिल्ह्याला पहिला महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार झाला. पहिली महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याची 1975. हा, 1975. ते कोणासोबत होती कुस्ती? नाही मला आठवत नाही. त्यांच्या मैदानी कुस्त्या कोणाकोणासोबत व्हायच्या, काय कशा झाल्या? नाही, तो मिलिटरीत असल्यामुळे इतक्या कुस्त्या बाहेर ते आर्मीत. दुसरं म्हणजे मैदानी बादशाह बरेचसे लोक ज्या पलवानाचं नाव काढतात, पलवान महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांच्याबद्दल बरंच ऐकलोय, तो तुमच्याकडनं ऐकून घ्यायचंय. कशा कुस्त्या असायचे, काय त्यांची परिस्थिती आजही थोडं बेताची आहे, जसं की ऐकण्यात येतंय. प्रत्यक्षात ते बऱ्याचशा मैदानात भेटतात सुद्धा. नगरचा पैलवान. हा, 1986चा महाराष्ट्र केसरी, 1985चा असेल विष्णू जोशीलकर. 86ला तो झाला. गुलाब बर्डे जातीनं तसा भिल्ल, अतिशय तगडा पैलवान होता. मोतीबाग तालमीला होता सराव करायला. उलटी उडी मारावी गुलाब बर्ड्यानं, एवढं वजन असून. हो, मी स्वतः पाहिलंय. तर गुलाब बर्डे चांगला लढणारा पैलवान होता. 1-2 वेळा मला मैदानाला बोलवलं होतं नगरला त्यांनी. पण परिस्थिती शेवटच्या याच्यामध्ये जसं महाराष्ट्र केसरी पलवानला म्हणावं तेवढं मानधन सपोर्ट पाहिजे होतं, तसं त्यांना मिळालेलं नाही. कोंडलच्या मैदानामध्ये 11 वर्ष 1 नंबरला कुस्ती करणारे पलवान गुलाब बर्डे अशी त्यांची ओळख आहे. आणि नक्कीच आपण त्यांना बऱ्याचदा भेटलोय, पण मुलाखत घेतली नाही. पण येणाऱ्या काळामध्ये आपण मुलाखत घेऊया. आणि अण्णा, दुसरं एक विचारायचंय तुम्हाला, की मराठवाड्यातील एक महाराष्ट्र केसरी पलवान शिवाजी केकान आजकालच्या नवीन पिढ्याला माहित असतील असं नाही, कारण मलाही माहित नव्हतं. खंत वाटण्याची गोष्ट आहे, कारण मी एवढं काय कुस्ती क्षेत्रात एवढं डीप मध्ये नाहीये. पण मला नंतर कळाल्यानंतर मी त्यांच्या घरी मुलाखतीसाठी गेलो. चांगला पलवान, हिंद केसरीला खेळलेले, मेडल असणारे महाराष्ट्र केसरी पलवान शिवाजी केकान. आजकालच्या नवीन पिढीला काही ना माहित असेल किंवा माहित नसेल, पण प्रसिद्धीपासून बाजूला असणार. त्यांच्याबद्दल सांगा, त्यांच्या कुस्त्या. मला सुद्धा तेवढंच माहिती नाही. कुठं मिलिटरी मध्ये होते, सेना दलात होते शिवाजी केकान. 1995ला महाराष्ट्र केसरी. पण प्रामुख्यानं हे पण मला यातनं जाणवते की मराठवाडा, विदर्भ किंवा धुळे वगैरे, त्या नंदुरबार, त्या भागातली पहलवानकी आणि आपल्या भागातील पश्चिम महाराष्ट्र या भागातील, प्रामुख्याने जर बोलायचं झालं तर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, इकडं जशी पहलवानकी आहे तेवढी तिकडं नाहीये. परंतु जे काही पहलवान आहेत तिकडं मराठवाडा, विदर्भातील किंवा खानदेशातील, पण त्या पहलवानला म्हणावं तेवढं प्रेम पब्लिकचं मिळालं नाही, प्रसिद्धी मिळालं नाही, मान सन्मान मिळालेला नाही. बरोबर. हे तफावत का जाणवतंय? तिकडे शोकच कमी होता. पहिल्यापासून शोक कमी. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, तुम्ही आता बोलला ना नगर, त्या भागात कुस्तीचा शोक भरपूर. पैलवान खाशाबा जाधव देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे आणि कुस्ती क्षेत्रात प्रामुख्याने आदरानं नाव आजही कायमस्वरूपी त्यांचं घेतलं जाते. कसलीही सुविधा नव्हती, मॅट तर त्यावेळेसचा लय दूरचा विषय, ताटपत्रीवर प्रॅक्टिस करणारे पहलवान स्वर्गीय आदरणीय खाशाबा जाधव यांच्याबद्दल थोडंफार कुस्तीबद्दल किंवा त्यांचा जीवन प्रवास आहे तुमच्या माध्यमातून. 23 जुलै 1952
हेल्सिंग ऑलिम्पिक. आजपर्यंत भारताला कधीही पदक त्यात मिळालेलं नव्हतं. ऑलिम्पिक म्हणजे जगाचं खेळाचं अंगण. तिथं भारताला स्थान नव्हतं. 1948 गेले ते 4 वर्षात एकदा जागतिक कुस्तीगीर परिषद भरते तिथं ऑलिम्पिक. तर 1948 काही नंबर आला नव्हता. तर 1952 परत निवड झाली आणि त्यांनी त्याचा खास डाव कुठला, मुलतानी डाव मारणार. कॅनडाच्या पैलवानला मुलतानीवर चित केलं. आणि थोडक्यात असं सांगतो, ज्या दिवशी फायनल कुस्ती झाली त्या दिवशीचा प्रसंग सांगतो. या भारताचे टीम मॅनेजर होते दिवान प्रतापचंद. ते म्हणले आज तुम्हाला कुस्ती नाही, विश्रांती घ्या, असं म्हणून ते हेल्सिंग शहर बघायला गेले. सगळी पोरं झोपली, पण खाशाबा जाधव मैदानला गेले आणि तिथं बोललं जातं, खाशाबा जाधव फर्स्ट कॉल, खाशाबा जाधव सेकंड कॉल. जर तिथं नसता तर नंबर गेला असता. हात वर केला आणि लगेच कपडे काढला, मैदानात गेला आणि कॅनडाच्या पैलवानला मुलतानीवर मारलं, असा उल्लेख आहे. तर दुसऱ्या नंबरसाठी खेळणार होता, पण लगेच कुस्ती पुकारली. जपानचं वर्चस्व होतं तिथं आणि जपानच्या पैलवानावर कुस्ती पुकारली गेली. जरा दमचाक झालेला पैलवान, पण अर्ध्या तासाचे मध्ये विश्रांतीचा नियम होता, पण तिथं ह्याच्या विरुद्ध तक्रार करायला कोणच नाही. दिवान प्रतापचंद कुठं हेल्सिंग शहर बघायला परत गेले, पण दमचाक झाली होती आणि कुस्ती गेली. शेवटी तिसऱ्यावरच समाधान मानलं. पण भारताला पहिलं पदक मिळवून देणारा खाशाबा जाधव, गरीब घराण्यातला पोरगा. आजपर्यंतचा इतिहास काढला, बहुतेक गरीब घराण्यातलीच पोरं पैलवान केले. ही वस्तुस्थिती आहे. त्यांना जाण असते, आठवण असते. आई बाप चटणी भाकरी खातात, आम्हाला पैलवानकी खुराक चारतात, अशी ज्याला जाण होती तेच पैलवान झाले. कोण गणपत आंदळकर, कोण वळच्या माळावर गुरं हिंडवायचा, कोण मारुती माने रोजगारला जायचा. त्यांनी 1962 साली इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं ब्रॉन्झ पदक ह्याच्यामध्ये ग्रिको रोमनमध्ये, फ्रीस्टाईलमध्ये सुवर्ण पदक मारुती मानेने मिळवलं. आणि गणपत आंदळकरनं फ्रीस्टाईलमध्ये ब्रॉन्झ पदक आणि फ्रीस्टाईलमध्ये असे पैलवान कुणी नव्हतं त्यांच्या मागं. रोजगारी पोरं, पण भारताचं नाव, भारताचा झेंडा जगतामध्ये उंच करणारा. पण त्यांना काय मिळालं, अतिशय गरिबी जीवन गेलं. मला नंतर मुलंच नाही. श्रीपती खंचनाळेला एक मुलगा सत्यजित खंचनाळे, हा तसा कन्नड पैलवान, एकसंबा त्याचं नाव बरं. बरोबर, एकसंबाचा पैलवान. तो तसा कडक शिस्तीचा. 500 जरी जोर बैठक मारले तरी तुझ्या बाण केली असली पैलवान. तो राक्षसी पैलवान. आणि त्याचं जमना वडिलाचं आणि त्याचं. तो पुढल्या दारानं आला की मागल्या दारानं पोरग निघून जायचं, बोलणं बंद. मी एक वेळ गेलतो घरी, मंडळीनं विचारलं पैलवान कुठे गेल्यात, खंचनाळ्यांना जेवा लागले. त्यानं सांगितलं पोरग गेलं मागल्या दारानं म्हणले. सगळं सांगितलं, त्याचं पठण झालंय असं तसं म्हणले. आणि खरोखर मी श्रीपती खंचनाळे, त्यांचा मुलगा असे एकत्र होतो पुण्याला. महाराष्ट्र मल्ला असं कुस्ती मैदान घेतलं. तर त्यावेळेला ते सहज 500 सपाटी मारायचं, कवळं असताना सुद्धा. पैलवान पोरग नक्की होते. महेंद्र देवकात्यासारखं पोरग म्हणायचं, अण्णा पैलवान होतोय बघा पोरग, आम्हाला ह्या वयात 4 कोपरं दाखवतोय. असं चांगलं पोरग असून सुद्धा असं झालं. पटन पुढं खंचनाळ्यांना म्हणाले, अरे त्या पोराला कुठं सर्व्हिसला तर लाव, पैलवानकी गेली बोंबलत म्हणले. मग एक वेळ
सांगलीचे नगराध्यक्ष, नगरपालिका होती त्यावेळेला, सुरेश पाटील नावाचे नगराध्यक्ष होते, माझ्या ओळखीचे होते. म्हटलं हिंदुस्थानचा पहिला हिंद केसरी श्रीपती घनसराळ्याचा मुलगा फिरायला लागलाय, तुमच्या कॉलेजवर घ्या, विनंती करतो. त्यांचं कॉलेज आहे आत्ता सुद्धा. आणि खरोखर त्यानं घेतलं आणि मला बोलवून सांगितलं एका लग्नात. बोलल्याप्रमाणे त्या पोराला कॉलेजवर घेतलंय. फार चांगलं काम केला साहेब म्हणलं. सगळं माहिती ते पोराने फोटो काढून दाखवलं त्या चेअरमनला, काढून टाक. घनसराळ्याला पोराचं सुख नाही, गणपत आंदळकरला नाही, आरती म्हणाल तर पोरगच नाही. विष्णू सावर्डे 3 तास लढलेला मारुती मान्यावर, त्याला पोरग नाही. म्हणजे वस्तुस्थिती, असा निसर्ग असतोय बघा. आणि म्हातारपण लय वाईट असते हो. पैलवानकीच्या जीवनातच नव्हे, सगळ्याच्या जीवनात. मुलं चांगली असतील तर त्याचा जन्म नाही तर काय. वस्ताद आंदळकर आबाविषयी थोडं, कुस्त्याविषयी त्यांच्या सांगा. गणपत आंदळकर अतिशय देखणा पैलवान. नाका फोडणं वळंबा सोडला तर पायाच्या घोट्यात येणार, पोट जरा सुद्धा मिळणार नाही असा पैलवान. 1960 साली हिंद केसरी पद मिळवलं खडकसिंगला मारून, आणि नाव झालं त्याचं. तर मी पहिली कुस्ती मोहम्मद हनीफ बरोबर, मोहम्मद हनीफला दुहेरी पटावर चित मारलं होतं खासबागला, असा गणपत आंदळकर पैलवान. पैलवान हिंद केसरी हजरत पटेल, आज त्यांचे दोन्ही मुलं जे की हसन पटेल, हुसेन पटेल माझे खास मित्र आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना विचारलं मी. ते लहान होते, त्यांनाही काय माहित नाही सर, मलाही काय माहित नाही. म्हणलं त्यांच्यावर व्हिडिओ बनव. ते म्हणले की शंकरांना पुजारीला माझ्या पप्पा बद्दल माहित असणार, कारण कॉमेंट्री करताना ते ऐकले. त्यांच्याबद्दल सांगा. हजरत पटेल हे आचेगावचे, सोलापूर जिल्ह्याच्या पूर्वेला. तर ते तुम्ही म्हणल्याप्रमाणे हसन पटेल आता तो शाहूपुरीला आहे, तयारीचा पोरगा आहे. तर हजरत पटेलनं 1961 काहीतरी मारुती मान्याला सांगलीच्या राजवाड्यात चित मारलं होतं. परत तीच कुस्ती पोलीस हेडक्वार्टर वरती, सांगली मिरजेच्या मध्ये हेडक्वार्टर आहे, तिथे घेतली. तिथं मारुती मान्याने हजरत पाटलाला मारलं. ही त्या जोडीतले चांगले पैलवान होते हजरत पटेल. देखना पैलवान, उंचा पोरा, मारुती मान्यासारखाच पैलवान होता. आज त्याचा पोरगा शाहूपुरीलाच आहे. शाहूपुरी तालीम पैलवानाची खान अगदी. तर मंडळी, बराचसा वेळ झाला, विस्तृत अशी मुलाखत घेतली. बऱ्याचशा पलवानावर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केले. नजर चुकीने कोणा चांगल्या पलवानाचा जर उल्लेख करायचा राहिला, त्यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची तर क्षमा असावी. आणि तसं काय कोण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. परत एकदा आपण त्याविषयी जाणून घेऊ अण्णाकडनं. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे इतिहास जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.